मला असं वाटतं की ठाकरे बंधूंनी मोर्चा काढायचं ठरवलेलं होतं आणि मराठी जे हिंदी जे आहेत हिंदी सगळ्यांना आली पाहिजे. हिंदीची पण सक्ती असू नये. हिंदी भाषा जी आहे ती आपली राष्ट्रभाषा आहे, तिचा आपल्याला आदर आहे. मराठी जर आपल्याला मराठीचा आपल्याला त्याच्यापेक्षा डबल अभिमान आहे. परंतु ती सक्तीची करणं ते योग्यता नव्हतंही. म्हणजे पहिलीपासून त्या देशाची सक्ती करण्याची आवश्यकता नव्हती. पुढे 5वीच्या नंतर वगैरे काही एखादा विषय त्यामध्ये हिंदीसाठी ठेवला. काय आगाऊ बनत होती. अण्णा डोकं फिरलंय अण्णा. चला तर आता हिंदीच्या संबंधामध्ये माझं मत हेच आहे की हिंदी सक्तीची करण्याची आवश्यकता नव्हती. हिंदी भाषा जी आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे, ती आमची राष्ट्रभाषा आहे. पहिलीपासून त्याला सक्ती करणं योग्य नव्हतं आणि त्या सक्तीच्या संबंधातला जो निर्णय आहे तो निर्णय सरकारने बदललेला आहे आणि आता त्या सक्ती होणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे. नाही ठीक आहे, ती समिती रिपोर्ट देईल, पण तोपर्यंत सरकारने हा निर्णय रद्द केलेला आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंनी आता मोर्चा काढण्याची आवश्यकता नाही आहे असं मला वाटतं. मागणी आता ती मागणी त्यांची भावना आहे, पण आता शहीद दर्जा द्यायचा असेल तर त्या सगळ्या लोकांना ते द्यावं लागेल. त्यामुळे एक दीपकला तो देता येणार नाही. आता मला तिथे सांगितलं की त्यांची आई वडिलांची वगैरे लोकांची, पण त्यामध्ये सगळे लोक गेलेले आहेत. त्यामध्ये विजय रूपाणी सारखे माजी मुख्यमंत्री गेलेले आहेत. त्यामुळे शहीद दर्जा द्यायचा असेल तर सर्वांना द्यावा लागेल, त्याला देता येणार नाही. तर शेवटचा एक प्रश्न, आज पाहिलं तर जो ओळखपत्र असतं त्या ओळखपत्रावरून आज अशोक स्तंभ गायब आहे. आता मला त्याची माहिती नाही. म्हणजे आता ओळखपत्र जे आहे त्याच्यामध्ये जो अशोक स्तंभ नेहमी असतो, त्यामुळे आपली जी ओळख आहे ती अशोक स्तंभाची, तर ती ओळख म्हणजे आपल्या देशाची ओळख म्हणजे अशोक स्तंभ आहे. त्यामुळे त्यामधून गायब होणं बरोबर नाही आहे. त्यामुळे मला काही त्याची माहिती नाही आहे. नक्की मी या संबंधातली माहिती घेईन आणि त्याच्यामध्ये अशोक स्तंभ असला पाहिजे, कारण संसदीय जे संविधान सभा होती त्या संविधान सभेने हे सगळे त्याला मान्यता दिलेली होती. असं झालेलं असेल तर ती गोष्ट बरोबर नाही. चौकशी झाली पाहिजे या सगळ्याची. चौकशी झाली पाहिजे या सगळ्याची. म्हणजे आता या प्रकरणात चौकशी झाली पाहिजे, कुठल्या अधिकाऱ्याने काय चूक केलेली आहे. कारण सरकारच्या वतीनं माननीय देवेंद्र फडणवीस अत्यंत ऍक्टिव्ह आहेत आणि अशा पद्धतीची चूक सरकारच्याकडून अजिबात होणार नाही. पण कुठल्या अधिकाऱ्याकडून त्याची चूक झालेली असावी आणि त्याची चौकशी करून त्या अधिकाऱ्याला समज दिली पाहिजे अशी माझी सूचना आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.